बड़गांव के पुलिस पाटिल धनराज उत्तम पान पाटिल ने ग्रामीणों के द्वारा उनके खिलाफ दर्ज की गई शिकायत की कार्रवाई से खुद को बचाने के लिए अपने आदमी से जबरन एक कागज़ के टुकड़े पर अंगूठा कटवाया और उस पुलिस पाटिल के खिलाफ मेरी लिखित शिकायत है। ऐसी लिखित शिकायत आवेदक बंसी रण सिंह भील ने उपविभागीय अधिकारी शाहदा को दी है और इस अवसर पर भारतीय आदिवासी संविधान सेना के प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे, शाहदा शहर अध्यक्ष इकबाल शेख और भारतीय स्वाभिमान संघ के प्रदेश महासचिव रोहित दास वल्लवी व जिला अध्यक्ष पंकज वल्लवी, नंदुरबार तालुका अध्यक्ष अजय वल्लवी, वीरता फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुकुमार पावरा, सुरेश पवार, शील रामदास मुसलदे और भूरे सिंह भील व समाजसेवी योगेश गवित आदि उपस्थित थे। खेरवे भड़गांव अथवा गांव के पुरुष महिला ग्रामीणों के साथ दुर्व्यवहार कर गांव की शांति कानून व्यवस्था को बिगाड़ने का काम कर रहे हैं। विवादित पुलिस पाटिल धनराज उत्तम पान पाटिल को तत्काल हटाकर उनके स्थान पर किसी अन्य सम्माननीय और विश्वसनीय व्यक्ति को पुलिस पाटिल के पद पर नियुक्त करने वीरता फाइटर्स, भारतीय आदिवासी संविधान सेना, भारतीय स्वाभिमान संघ, एकलव्य संगठन आदि विभिन्न आदिवासी संगठनों ने प्रांत अधिकारी शाहदा को दिया है ज्ञापन। पुलिस पाटिल धनराज पान पाटिल, जो कि अपने आप को दबंग पुलिस पाटिल समझते हैं, पुलिस पाटिल के पद से इस्तीफा जेब में रखकर पिछले 2 वर्षों से खेरवे भड़गांव के आदिवासी भाइयों पर अन्यायपूर्वक अत्याचार कर रहे हैं। अगर पुलिस पाटिल किसी भी समुदाय से होते तो हम उनके खिलाफ आवाज़ उठाते। दलित और आदिवासियों की तरह किसी को भी राजनीति नहीं करनी चाहिए, उन्हें पद से हटाओ, नहीं तो हम जोरदार आंदोलन करेंगे, ऐसा वीरता फाइटर्स के राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा ने कहा है। अपनी तानाशाही अपने घर में रखो, कोई हम पर दबाव ना बनाए, हमें विचलित करने का काम ना करें। चाहे हम विधायक हो या कोई और, आदिवासी पर अत्याचार करने वाले किसी को भी हम नहीं छोड़ेंगे, ऐसा भारतीय आदिवासी संविधान सेना के प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे ने कहा है। और पुलिस पाटिल का अत्याचार हमारे लिए असहनीय हो गया है, इसलिए उसे पुलिस पाटिल के पद से हटाओ। और यह गांव की महिलाओं की प्रतिक्रिया है। स्वतःला दबंग पोलीस पाटील म्हणून घेणारा, पोलीस पाटील पदाचा राजीनामा खिशात घेऊन फिरणारा, खेरवे भड़गांव येथील आमच्या आदिवासी स्त्री पुरुष बांधवांना रात्री 2 वाजता बेदम मारहाण करणारा, वाईट शिवीगाळ करणारा आणि सार्वजनिक ठिकाणी आमच्या आदिवासी बांधवांना अपमानित करणारा पोलीस पाटील धनराज उत्तम पान पाटील याला तात्काळ पोलीस पाटील पदावरून हटवा, अशी आमची आदिवासी संघटनांची मागणी आहे। त्याचबरोबर ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे। गेल्या 2 वर्षापासून हा पोलीस पाटील आपल्या पदाचा गैरवापर करून आमच्या आदिवासी बांधवांवरती अत्याचार करत आहे। हा अत्याचार आम्ही आता सहन करणार नाही। रात्री 2 वाजता जाऊन आमच्या आदिवासी महिलांना जर हा मारत असेल तर याला आम्ही बिलकुल माफ करणार नाही। आणि काही पुढारी आमच्यावरती दबाव टाकत आहेत, त्यांना हे आमच्या आदिवासी महिलांवर होणारा अत्याचार दिसत नाही का? तुम्हाला लाज वाटत नाही का? दलित आदिवासी असा भेदभाव करताना तुम्ही दिसत आहेत आणि राजकारण घुसवत आहेत। आम्ही या धनराज उत्तम पान पाटील याच्या जागी अन्य कोणत्याही समाजाचा पोलीस पाटील असता तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला असता आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार केली असती। म्हणून जे कोण राजकारण करत आहे त्यांना आम्ही स्पष्ट इशारा देतोय की आमच्या आदिवासी संघटनांवरती तुम्ही बिलकुल दबाव आणायचा नाही। आम्ही आदिवासी संघटना हे आदिवासी लोकांच्या वर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढण्यासाठी तयार केलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा असे अत्याचार होतील तेव्हा आम्ही पूर्ण जातीनिशी आमच्या आदिवासी बांधवांची पाठीशी राहू। आज आम्ही या खेरवे येथील आदिवासी बांधवांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभे आहोत आणि जो कोण पुढारी या प्रकरणामध्ये येईल त्यांनी याद राखा, तुम्हाला जशा तसं आम्ही उत्तर देऊ। आज आम्ही कलम हातात घेतलेले आहे, लोकशाही मार्गाने तक्रार दाखल केलेली आहे। जर का त्याला पोलीस पाटील पदावरून जर हटवलं नाही तर आम्ही आदिवासी संघटना त्याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडणार आहोत। जय बिरसा, जय आदिवासी। खेरवे भड़गांव या गावाचे पोलीस पाटील यांनी रात्री 2 वाजता आमच्या आदिवासी महिलांकडे जाऊन त्यांनी मारपीट केली, त्यांना दमदाटी केली। त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती आणि तक्रार दिल्यानंतर माननीय इथले जे प्रांत अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून चौकशीसाठी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं
परंतु जे आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत सुशीलकुमार पावरा सर यांना सोशल मीडियावर काही त्यांचे पुढारी आहे, गावठी पुढारी आहेत, ते त्यांना सोशल मीडियावर धमकी देत आहेत. म्हणून आज आम्ही साहेबांना भेटायला आलो. साहेबांनी सांगितलं की सदर पोलीस पाटलाच्या विरोधामध्ये आम्ही चौकशी आदेश दिलेले आहेत. म्हणून आम्ही ते जे आपसामध्ये दोन जातीमध्ये काही सोशल मीडियावर त्यांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते नादान आहे. तर त्यांना आम्ही एक हे सांगू इच्छितो या माध्यमातून की आजपर्यंत आम्ही कोणी पण असो, तो आमदार खासदार असो नाही तर कोणी पण असो, त्याच्या विरोधामध्ये आमच्या आदिवासी समाजावर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे आंदोलनाचीच आहे. आणि जर कोणी असं नादारपणा करत असेल, आमच्या सामाजिक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना जर दमदाटी देत असेल तर त्यांना आम्ही जशात तसे येणाऱ्या काळामध्ये उत्तर देणार आहोत. धन्यवाद. जय आदिवासी. जय आदिवासी.